हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज आपला गार्डनिंगचा ब्लॉग बघूयात। 22 तारखेला मी संडेला थोडंसं माझं जे गार्डन आहे त्याची थोडीशी निगा राखण्यासाठी काही खतं आणली होती। त्यानंतर माती मोकळी केली पाणी टाकून। ती माती जी घट्ट होते पुन्हा मुळापर्यंत पाणी व्यवस्थित ड्रेन होत नाही, त्यामुळे मग मी काही खतं आणली होती आणि माती वगैरे सगळी काय केली, ढिल्ली केली। तर आता हे आपलं आतलं इंडोर प्लांट आहे, त्याची माती मी व्यवस्थित ढिल्ली केल्यानंतर मी DAP नावाचं खत आणलं आहे, जे मी काय केलं आहे त्याच्यामध्ये वरून टाकले। ज्यावेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस त्या खतावरून ते पाणी ड्रेन होतं आणि झाडाला पाहिजे ते पोषक द्रव्य ह्याच्यातून मिळतात। ॲक्च्युली होतं काय की आपण गावाकडे वगैरे खाली जी झाडं लावतो त्याला पाणी पण देण्याची गरज पडत नाहीत, कारण जमिनीत ती मुळे लांब लांबपर्यंत पसरतात। त्याच्यात त्यांना पाहिजे ते मिनरल्स, खतं किंवा पाणी ते स्वतः अवेलेबल करतात। पण ज्यावेळेस आपण कुंड्यांमध्ये ह्या गोष्टी झाडं लावतो तर त्यांच्या मुळांना वाढ व्यवस्थित मिळत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला त्यांना वरून खतं टाकावी लागतात, कारण ही माती तात्पुरती आहे किंवा थोडीशी असल्यामुळे त्यातले मिनरल्स लवकर संपतात। तर हेही एक इंडोर प्लांट आहे की ज्याची वाढ जास्त होत नाही आणि त्याला कमी प्रमाणात पाणी लागतं। त्याची खालची पानं जी निर्जीव झाली होती त्याचं मी कटिंग करून घेतलं। झाडांना ज्यावेळेस तुम्ही कटिंग करणार आहात तर तुमची जी सीझर किंवा जे काही झाडांचं प्लांट कटर आहे त्याला व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्यायचं, कारण त्याच्यामुळे काय होऊ शकतं की झाडांना बुरा लागणं किंवा अळई लागणं या पद्धतीचे प्रकार होऊ शकतात। त्यामुळे जेव्हाही कटिंग करायचे, जरी तुम्ही कातर किंवा कटर वापरत असाल त्याला एकदा सॅनिटाईज करायचं आणि मगच यूज करायचं। हे पण आपलं इंडोर प्लांट आहे जे आपण आपल्या बार टेबलवर ठेवतो। त्याची थोडीशी माती मी ढिल्ली केली आणि त्यामध्ये मी DAP म्हणून खत आणलं होतं तर ते ॲड केलं। अगोदर अशाच पद्धतीने मी सगळी झाडं जी आहेत आपली त्याची थोडीशी माती मोकळी करते आणि कटिंगची गरज असेल तर कटिंग करते आणि DAP ॲड करते। यानंतरही आपण काही खते याच्यामध्ये ॲड करणार आहोत। हे माझं लिंबुनीचं झाड आहे। मी दोनदा असं झालं की मला गावी जावं लागलं आणि दोन्ही वेळेस त्याची निगा राखण्यात नाही आली, त्यामुळे त्याला लागलेली फळं गळून पडली। तर आता लिंबाला आलेली जी फळं आहेत किंवा फुलं आहेत ती गळून पडू नये म्हणून काय करायचं याच्यावर पण मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। आणि जास्त झाडाची वाढ होण्याऐवजी त्याला फळं किंवा फुलं जास्त कशी लागतील हे बघणं गरजेचं आहे। तर गावाला गेल्यामुळे याची बरीचशी पानं वगैरे काही फांद्यांची गळून गेली होती, तर आता याची कटिंगसुद्धा मी करणार आहे। तर ती कशी करायची ती आपण बघूयात। माती मोकळी केली अगोदर, त्यानंतर थोडंसं DAP ॲड केलं। आता काही फांट्या तुम्हाला दिसत असतील की त्या पूर्णपणे निर्जीव झाल्या, त्याला पानं नाही आहेत, वाळल्या आहेत, तर त्यासुद्धा आपण कट करणार आहोत किंवा आपल्याला जी वाढ नको आहे ते शेंडे पण आपण कट करू शकतो। जसं ही फांदी पूर्णपणे वाळली आहे त्याला मी सॅनिटाईज केलेल्या कात्रीने कट केलं आहे। आणि जर तुम्हाला वाढ जास्त नको असेल तर तुम्ही जागीच त्याचे शेंडे खोडून त्याला असं छान पद्धतीने जे आपण म्हणतो ना झुडपाचा आकार देऊ शकतो जास्त वाढण्यापेक्षा। पण आता आम्ही घरी नसल्यामुळं त्याने प्रकाशाच्या दिशेने भरपूर वाढ घेतली होती त्या झाडाने। मग आता पर्याय नव्हता, जितकी त्याची हाईट वाढली त्यावरच काम करणं गरजेचं होतं, त्यामुळे मी फक्त त्याचे जे निर्जीव झालेले टोक होते ते कट केले। इथे तुम्हाला दिसत असेल ह्या फांटीला पुन्हा एक कोंब फुटला आहे, त्यामुळे ती मी काढणार नाही आहे। खाली एका फांटीला कोंब दिसतोय, तर आता तिथे कट करायला ऑप्शन नाही आहे। जर नवीन पानं येत आहेत तर मी तसंच ठेवलं आहे ते। आता तर बऱ्यापैकी त्याला पानं पुन्हा फुटली आहेत, गावावरून आल्यानंतर झाड एवढं व्यवस्थित नव्हतं, पुन्हा काळजी घेतल्यानंतर ते झालं आहे। आता जेव्हा कधी तुम्ही झाडांच्या फांट्या कट कराल तर तिथं थोडीशी हळद आपल्याला लावायची आहे। हळद ही अँटीसेप्टिक आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तुमच्या झाडाला कीड वगैरे लागत नाही। मोस्टली आपण तो पार्ट ओपन केल्यामुळं त्या ठिकाणी लवकर फंगस किंवा कीड लागण्याची शक्यता असते, अळई लागण्याची शक्यता असते, त्यामुळे मग मी त्या सगळ्या ठिकाणी थोडीशी हळद लावली आहे। तुम्ही झाडांच्या मुळांना सुद्धा थोडंसं हळद टाकू शकता। आठवड्यातून 2 आठवड्यातून, त्याने काय होईल फंगस वगैरे लागत नाही। कंटिन्युअस पाणी टाकतो आपण त्या मातीमध्ये, त्याच्यामुळे त्याला फंगस लावण्याची शक्यता असते। तर हे मी थोडेसे कलरचे खडे होते ते मागितले होते माझ्या इंडोर प्लांट्समध्ये टाकण्यासाठी, जे की मी घरामध्ये ठेवते। हे मी मिशोवरून मागवलेले आहेत। त्यानंतर आता आपण जी झाडांची माती रिकामी करून त्याच्यामध्ये खतं टाकली होती इंडोर प्लांट्स, त्या तिन्ही प्लांट्समध्ये मी हे डेकोरेटिव्ह पर्पजसाठी टाकते। ह्याचा असा काही मोटिव्ह नाही आहे की हे टाकलेच पाहिजे, जस्ट डेकोरेशनसाठी मी त्याचा या ठिकाणी यूज करते आहे। छान दिसतात, म्हणजे दिसायला एकंदरीत व्यवस्थित दिसतंय झाड। आणि आपण इंडोर प्लांट ठेवतोच यासाठी की घरामध्ये थोडी पॉझिटिव्हिटी राहावी किंवा ते दिसायला छान दिसावं।
चला तर आदू पण या ठिकाणी आपल्याला मदत करतोय, तो पण खडे टाकण्यात मला मदत करतो. आता यातले अर्धे खडे त्यामध्ये जाणार आहेत, अर्धे खडे तर आदूच मे बी खेळण्यासाठी आता घेऊन टाकेल. आता इंडोर प्लांटची बऱ्यापैकी सगळ्या पद्धतीने आपण काळजी घेऊन झालेली आहे. आता ही जी झाडं होती आपल्याकडे, कारल्याचा वेल होता आपल्याकडे, त्यानंतर मिरच्याची रोपं वगैरे होती, तर ती सुद्धा बाहेरच्या साईडला आहेत रेलिंगला. त्याचं मी लास्टला एकदा माती मोकळी करून त्याच्यात खतं टाकणार आहे. पण 1-2 कुंड्या माझ्याकडे ज्या रिकाम्या होत्या त्याच्यासाठी मी काही बिया आणल्या होत्या, तर आता त्या लावूयात. आता या कुंडीमध्ये मी वाटाण्याचं बी लावते आहे आणि आय थिंक मी गवारचं पण बी आणलेलं आहे. एक कुंडी आपल्याकडे अजून रिकामी आहे, त्यामध्ये सुद्धा आपण गवार पण प्लांट करणार आहोत. अशा पद्धतीने 1-1, 2-2 बिया मी थोड्या अंतरावर लावलेल्या आहेत. कुंडी भरपूर मोठी होती त्याच्यामुळे मग त्याच्यात जास्त वेल येऊ शकतात, त्यामुळे मी लावलेल्या आहेत. जर तुमच्याकडे छोटीशी कुंडी असेल 1 किंवा 2च तुम्ही लावू शकतात. आता ह्या उरलेल्या बिया पण आपण पुन्हा काय करू शकतो, त्याच पॅकेटमध्ये ठेवून व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही त्या ठेवल्या तर पुढच्या वेळेस त्याचा पुन्हा यूज होऊ शकतो तुम्हाला. या कुंडीमध्ये सुद्धा मी थोडंसं DAP टाकलेलं आहे आणि त्यावर पाणी टाकणार आहे. चला तर ही कुंडी पण आपली रेडी झालेली आहे. आता हा आपला पानांचा वेल आहे जो मी आईकडून आणलेला आहे. माझ्या आईकडे खूप मोठं पानांचा वेलाचं पसरलेलं आहे पूर्ण वॉलवर, तर तिथून हा वेल आणला गेलेला आहे. तर तो आणल्यानंतर बऱ्याच दिवस फुटलेला नव्हता, पण आता त्याला छोटासा कोंब पुढे फुटला आहे. तर त्याची माती मी रिकामी केली आहे, त्याला मी DAP टाकलं आहे. कुंड्यातल्या मातींमध्ये ॲक्च्युली काय होतं की ती बदलली गेली पाहिजे सारखी, किंवा मग किमान त्याच्यामध्ये गांडूळ खत, कोकोपीट किंवा शेणखत यासारख्या गोष्टी टाकल्या गेल्या पाहिजे. आता गावाकडे चक्कर न झाल्यामुळे शेणखत तर अवेलेबल झालेलं नाही आहे, त्यामुळे यावेळी मी बाहेरूनच परचेस केलं आहे DAP. बाकी कोकोपीट तर आपण ऑलरेडी त्या मातीमध्ये मिक्स करून टाकलेलंच होतं. तर ह्या सगळ्या ज्या कुंड्या आहेत मी वर ज्या हँगिंग होत्या त्या सगळ्यांची माती मी अगोदर मोकळी केली आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये पण मी DAP टाकून घेतलं आहे. हे टोमॅटोची रोपं आहेत, त्याची माती मी रिकामी केल्यानंतर यामध्ये खत टाकते आहे. त्यानंतर मिरच्यांची रोपं आहे. ॲक्च्युली मिरच्यांची रोपं एका छोट्याशा कुंडीत भरपूर आलेली आहे, याला मी ट्रान्सफर करणार आहे वेगळ्या कुंड्यांमध्ये. पण त्यासाठी आता माझ्याकडे कुंडी नसल्यामुळे सध्या मी त्यामध्येच ठेवलेले आहेत. ही आपली मिरच्याचीच रोपं आहेत. गार्डनिंग जर घरामध्ये केलं तर किमान प्रत्येक संडे टू संडे तरी त्याची काळजी घ्यावीच लागते आहे. आता हा बघा कारल्याचा वेल खूप जास्त पसरला आहे, प्रत्येक फांदीला बारीक बारीक कारले आली होती, त्यामुळे मी थोडासा कमी केला आहे तो. काय वेल इतकी कारले आल्यामुळं त्याला सगळ्यांना पोषण मिळत नाही आणि कुठलेच फळ नीट लागणार नाही, त्यामुळे मी काही वेल त्याच्यातला कमी केला आहे आज. आता ही एक कुंडी माझ्याकडे होती ज्याच्यामध्ये मी गवारीच्या रोप लावणार आहे, बिया आणल्या होत्या गावाकडून. आता हे आपण याच्यामध्ये लावून घेऊयात. ही जी माती आहे ही शेतातली असल्यामुळे ही जराशी काळी आहे आणि बाकीच्या याच्यात जी माती आपण बघतोय ती बऱ्यापैकी इथेच आपण ह्यांच्याकडून जे नर्सरी वगैरे आहे तिथून आणली होती, त्यामुळे ती थोडीशी रेडिश कलरची आहे. ही प्रॉपर काळी माती आहे. ही मी रोपं जास्तच टाकते आहे, 1-1 बी लावायला हवी आहे, पण मला फक्त रोपं तयार करायची आहे त्यामुळं मी लावल्यानंतर हे थोडेसे वाढल्यानंतर मी दुसऱ्या कुंडीमध्ये त्याला ट्रान्सफर करणार आहे. संडेचा पूर्ण आजचा जो माझा पूर्ण संडे आहे सकाळी उठल्यानंतर गार्डनिंगमध्येच गेला आहे. एकतर बाकी दिवस आपल्याला काम असतं त्यामुळे कामाचं ही कामं होत नाहीत. आता चालू मला माझ्या गॅलरीमध्ये ह्या वेचून ठेवलेल्या ज्या पंत्या होत्या त्याही दिसल्या. दिवाळीपासून ह्या अशाच होत्या, त्याच्यातले फक्त वाती वगैरे काढून फेकल्या, पण त्या धुणं झालं नाही. दिवाळी झाल्यानंतर लगेच पाडव्याला आम्ही गावी गेलो, तिथून आल्यानंतर पुन्हा घरची कामं वगैरे, त्यानंतर 2दा गावाला चक्कर झाला, पुन्हा इलेक्शनला, पुन्हा गावाकडे कोण आजारी आहे, कोणाला बाळ झाले, असे चक्कर झाले, पेपर होते माझे, तर ह्या वॉश करून ठेवायच्या राहिल्या होत्या, आज दिसल्या. तर मग गरम पाण्यामध्ये मी मस्तपैकी हे टाकलं, निरमा टाकला आणि त्याच्यात त्या भिजत घातल्यात. त्या धुवून आता प्रॉपर वॉश करून मी ठेवून देणार आहे. आता हे आहे इप्सम सॉल्ट, एक छोटासा चमचाभर मी काय केला इप्सम सॉल्ट झाडांच्या मुळांना टाकते.
आता इप्सम सॉल्ट कशासाठी टाकायचं, तर झाडाला जास्तीत जास्त फळं किंवा फुलं लागावेत यासाठी. फळ आणि फूल यांची क्वांटिटी वाढण्यासाठी आपण हे इप्सम सॉल्ट काय करतो, ॲड करतो. त्याने झाडांना चांगली नरिशमेंट मिळते. मोस्टली तर माझ्याकडे सगळे भाजीपाल्यांचीच रोपं आहेत, त्याच्यामुळे फळ किंवा फूल लागणारीच आहेत. त्यामुळे मी सगळ्यांनाच ते टाकले. टोमॅटो झालं, मिरची झालं, कारलं झालं. जे डेकोरेटिव्ह पर्पजसाठी होते त्यांच्यासाठी मी याचा यूज नाही केला आहे. बट जी माझी फळं लागणारी किंवा फुलं धरणारी झाड होती त्याच्यावर मी इप्सम सॉल्ट टाकले. तर थोडंसं अर्धा चमचा इप्सम सॉल्ट मी 500 ml माझा जो जार होता स्प्रेचा त्याच्यात टाकलेला आहे. 1 लिटरला 1 चमचा असं ते क्वांटिटी तुम्ही घेऊ शकतात. आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी हे पानांवर काय करते, इप्सम सॉल्ट स्प्रे करते. आता हे प्रत्येकच वेळेस तुम्हाला मुलांवर तुम्ही टाकले चमच्याने तसंच टाकावं असं काही अट्टहास नाही आहे. तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये थोडंसं 1 पोह्याचा चमचा भरून इप्सम सॉल्ट टाकला आणि तो स्प्रे केला तरीसुद्धा तुमच्या झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. चला तर आता सगळे खतं वगैरे ॲड करून झालेले आहे. तर आपण काय करूयात, झाडांना पाणी देऊन घेऊयात. आता पाणी देतानाही देण्यासाठी सुद्धा मी एक लिक्विड आणलेलं आहे की जे 2-3 थेंब आपण काय करायचं, पाण्यामध्ये ॲड करायचं आणि ते पाणी आपण झाडांना टाकायचं. जे आपण रोज झाडांना पाणी देतो झाऱ्याने, तर त्यामध्ये तुम्ही प्लांट ग्रोथसाठी एक लिक्विड मिळतं, त्याचे 4-5 थेंब टाकायचं तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये आणि ते तुम्ही झाडांना देऊ शकतात. इप्सम सॉल्टचा स्प्रे किंवा मग DAP रोज देणं गरजेचं नाही आहे. महिन्यातून एकदा तुम्ही ते केलं तरी चालेल. पण ही जी गोष्ट आहे प्लांट ग्रोथचं लिक्विड ते तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता. हे 2-2.5 लिटर पाणी होतं, त्याच्यामुळे मी 8 थेंब त्याच्यात टाकलेत आणि त्यानंतर हे पाणी देते. रोजच्या रोज तुम्ही देणाऱ्या पाण्यामध्ये 2-3 थेंब टाकून ते पाणी तुम्ही झाडांना देऊ शकतात. कढीपत्ता पण आता छान फुटलेला आहे माझा आणि कारल्याचा वेलही चांगला आलेला आहे. त्याला भरपूर छोटी छोटी कारली लागली आहे. पण ती कारली काय, एकदा मी त्याची भाजीही केली, पण त्यानंतर खूप जास्त कारली लागल्यामुळे कोणालाच पोषण व्यवस्थित भेटत नसल्यामुळे मी थोडासा वेल तो कमी केला आहे. तसंच आपल्याला मिरच्याही कुठेतरी ट्रान्सफर कराव्या लागणार आहेत लवकर, जेणेकरून ती फळं धरतील. कुठल्या झाडाला पाणी किती लागतं आहे, कुठल्या झाडाची पाण्याची गरज किती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं की आता लिंबाचं झाड आहे तर त्याला पाणी भरपूर लागते, पानाचा वेल आहे त्याला पाणी भरपूर लागते. पण लिंबाच्या झाडाला लिंब किंवा फुलं लागल्यानंतरनं पाण्याचं कंटेंट कमी करणं गरजेचं आहे आधीपेक्षा. तर हे प्रिकॉशन घेतलं गेलं पाहिजे, नाही तर फुलं वगैरे गळून जातात त्याची. अशा पद्धतीने सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल या कुंडीमध्ये मी एक ठिबक सिंचन सारखं गॅजेट मिळतं ते मी मागवलं होतं, कारण मी कायम गावी जाते, 2-3 वेळेस माझ्या झाडांचे हाल झालेत. तर आता मी हे तुम्हाला दिसत असेल हे गॅजेट आणलंय. तर आपण कधी गावी गेलो तर पुन्हा झाडांचे हाल होऊ नये त्यामुळे याला पाणी बॉटल आपण लावू शकतो आणि हळूहळू थेंब असं ठिबक आपण आपल्या कुंड्यांमध्ये करू शकतो. त्याने आपल्या झाडांची काळजी आपण घरी नसतानाही घेतली जाऊ शकते. यासाठी मी हे गॅजेट आणलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजची माझी पूर्ण संडेची सकाळ ही झाडांची काळजी घेण्यामध्ये गेलेली आहे. तुमच्यासोबत मी जी माहिती शेअर केली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती मला कळवा. अजून कुठल्या पद्धतीने झाडांची काळजी घेता येत असेल तर तेही मला कळवा, जेणेकरून मी अपडेट करेल माझं गार्डनिंग. आणि मला नवनवीन तुमच्याकडून काही टिप्स मिळाल्या तर त्याच्यासाठी सुद्धा मी नेहमीच वेलकम असेल आणि त्या मी अप्लाय करेल माझ्या गार्डनमध्ये. माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घरगुती तयार केलेलं जे फळभाजीचं गार्डन आहे तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं हे मला नक्की कळवा. आणि अशा पद्धतीच्या घरगुती भाज्या ग्रो करून आपण हेल्दी राहून कशा पद्धतीने हेल्दी राहू शकतो हे मला नक्की कळवा. धन्यवाद. बाय बाय.